नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला नक्की माहिती असेल. या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही नक्की पाहिला असेल. तर चला सांगून टाकतो. आज आपण बनवणार आहोत अंडा ग्रेव्ही. तर हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. तर बिना टाईम वेस्ट करून आपण आपल्या रेसिपीला बनवायला सुरू करू. तर चला अशाच कंटिन्यू राहा, एंडपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला आताच जाऊन सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण पदार्थ एकट्ठा करून ठेवल्यात आणि इथं बॉईल एग ठेवल्यात आणि बाकी इथं व्हेजिटेबल जे कापून ठेवल्यात सर्व आणि टोप ज्यान आता आपण बनवणार आहोत. पहिले तेलपासून सुरुवात होणार आहे. आपल्या या टोपशीमध्ये पहिले तेल गरम करीत ठेवायचं आहे. तर जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. तर ह्यात पहिले आपण जे कांदे आहेत कापलेले ते फ्राय करून घ्यायचे ह्या तेलामध्ये. आणि कांदे नाही गाईस, सर्व एक एक करून आपण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडं थोडं. आणि तेच परत घाटल करायचं आहे. आणि नमक सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे गाईस. आणि नमकचे जे लिमिट आहे गाईस ते तुमच्या बनवण्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवतात त्याच्यावर नमक डिपेंड राहील. आणि गाईस, पुढची रेसिपी तुम्हाला कशावर पाहिजे हे कमेंट करा. मग नेक्स्ट व्हिडिओ त्या रेसिपीवर आणण्याचा आपण प्रयत्न करू. सुकंडा, अद्रक नाही, सुक्का मटण झुणका, लसूण, तर बघू शकता आपला जे कांदा आहे ते लाल झालंय पूर्ण. तर त्याच्यात आपण अद्रक लसूण पेस्ट टाकल्यात आणि त्याला पण फ्राय करून हे बाकीचे जे आहेत भाज्या त्याला पण आपण असल्या तेलामध्ये फ्राय करायचं. आणि बाकी जे पुढे मसाले आहेत ते तुम्ही बघत राहा कुठले कुठले टाकू आपण. टमाटर, थोडासा मसाला, लाल मसाला थोडासा, हल्दी पावडर थोडीशी, आणि थोडासा चिकन एव्हरेस्ट मसाला. हे मिक्स करून आपला मसाला झालाय रेडी. आणि बाकी इथे आपण जे अंडे उबलून ठेवलेलं त्याला आता आपण या तेलमध्ये थोडंफार फ्राय करणार आहोत. आणि फ्राय करण्यासाठी असा एक पॅन लागेल तुम्हाला. आणि त्या टोपामध्ये हे फ्राय नाही करतात, याला एक तवा लागतो. तव्यावर हा फ्राय केला जातो. गाईस, एक चटणी बनते वेगळी. आणि हा म्हणजे ती ग्रेव्ही चटणी. आणि तिथे जे आपले अंडे आहेत ते फ्राय होतील आणि त्याच्यामधून आपण ही ग्रेव्ही आणि काय चटणी आहे ती टाकू. गरम मसाला, धनिया पावडर,
एव्हरेस्ट चिकन मसाला, तर अशा प्रकारे आपलं जे अंडा ग्रेव्ही होतं ते पूर्ण रेडी झालं आहे. तर मी पण प्लेटमध्ये घेतलं खायला. तर आता मी खातो आणि मग इथंच व्हिडिओला संपवतो. तर भेटू आपण अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.